चांगले आहेत का वाईट आहे ते त्या ठिकाणी जनता ठरवते. मात्र ह्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी स्वतःहून निर्णय घेतला का याला अटक न करण्याचा, का त्यांना फोन आला ह्याची चौकशी झाली पाहिजे. यांच्या फोनवर त्या दिवशी कोळेकरांच्या कुणी फोन केले, काय मेसेजेस आले, कुणाला आले, कुणाच्या मेसेजेस वरनं फोन गेले. विशाल पाटील खासदार आहेत तर विशाल पाटलांची फोनची सुद्धा फोरेन्सिक ऑडिट करून तपासणी करावी. खासदार म्हणून कुणाला फोन केले, त्या ह्या भागात जिल्ह्यात आमदारांनी आणि आमदारांच्या घरच्यांनी सुद्धा कुणाला त्या दिवशी फोन केले ह्याची सुद्धा चौकशी व्हावी. ह्या ठिकाणी राजकीय कारणासाठी लोकांचा वापर करायचा आणि त्यांनी आपल्या राजकारणात मदत केली पण त्याला मोकळीक द्यायची, खंडी मागत करायचं. जो कुणाच्या आरोपात प्रमुख आरोपी आहे तो सुटतो, तो एक्सटर्नमेंट मध्ये आहे, त्याला जिल्हा बंदी आहे, तो जिल्ह्यात येतो, त्याला फोनवर कुणी सांगितलं हा मुलगा कुठे राहतो, हे बडगर कुठे राहतात, तर त्याला सापडतं कसं, तो 4 गाड्या बदलून इथे येतो कसा, कुणाच्या गाड्या होत्या, कोण त्याच्या मागे होतो, सोबत कोण होतं, ही चौकशी पोलीस करतील ह्याच्यावरच शंका आहे. कारण ह्या सगळ्या गुन्हेगारांना राज्य आश्रय आहे आणि म्हणून हे धाडस होते. एकटा पोलीस इन्स्पेक्टर इथून तिथून ट्रान्सफर होऊन, सस्पेंड होऊन, डिसमिस होऊन काही होणार नाही. याच्या मागे कोण आहे हे काढलं पाहिजे, जनतेपुढे आणलं पाहिजे. सांगली फक्त गोळा करणे हेच जर काम पोलिसांचं शिल्लक असेल, कुणीही सुरक्षित नाही आहे. ज्याला कुणाला मारायचं असेल तो राजरोस मारतो, कुणी कुणाला कंट्रोल करत नाही. फक्त त्यानंतर झाल्यावर पिक्चर मध्ये जर झालं पोलीस येतात तसं आपल्याकडे झाल्यावर येतात आणि ते पण आल्यावर आपल्यावरच गुन्हा टाकतील का काय ही सुद्धा भीती निर्माण झाल्यामुळे लोक सुद्धा आता पुढे यायचं बंद झालं.